महा-टी-ई-टीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही व्हिडिओजमध्ये आपण महा-टी-ई-टी संदर्भामध्ये मराठी विषयातील साहित्यिक त्यांनी निर्माण केलेलं साहित्य याच्याबद्दलची काही माहिती पाहत होतो. साहित्यिक याच विषयावर अनेक व्हिडिओ निर्माण होण्याचं कारण म्हणजे मराठी साहित्यिकांबद्दल, वेगवेगळ्या पुरस्कारांबद्दल अनेक प्रश्न टी-ई-टीच्या परीक्षांमध्ये आत्तापर्यंत विचारलेले आहेत आणि अर्थातच येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे अनेक प्रश्न येणार आहेत. चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये यापूर्वी कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत आणि यापुढे संभाव्य प्रश्न कोणते येतील. सर्व प्रश्न आपण एकत्रित केलेले आहेत, त्यांचं स्पष्टीकरणासह उत्तरे आपण देतो आहोत आणि काय अभ्यास करावा यासाठी पुढे जाऊन आणखी कंटेंट, अभ्यास, वाचनाचे मुद्दे आणि त्याच प्रकारचे अजून सरावासाठी प्रश्न आपण देत आहोत. चॅनलच्या माध्यमातूनच ज्या वेळेला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो त्यावेळेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक असते, तिला क्लिक केलं तर तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. महा-टी-ई-टी 2024ची प्लेलिस्ट आहे, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळेल. त्याला क्लिक केलं तर तुम्हाला टी-ई-टीच्या मार्गदर्शनाचे सर्व व्हिडिओज, या व्हिडिओजमध्ये बहुतांश पाठीमागील सर्व परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आपण त्या प्रकारचे कव्हर केलेले आहेत, एकत्र आणून दिलेले आहेत. प्लेलिस्टला क्लिक करून तुम्ही सगळे व्हिडिओ ते एकदा पाहून घेऊ शकता. त्याच्यामध्ये दिलेली माहिती सूचनांप्रमाणे तुम्ही जर वहीमध्ये लिहून घेतलं तर तुम्हाला येणारी टी-ई-टी परीक्षा 90+ आपलं जे टार्गेट आहे ते 100% पूर्ण होऊ शकतं. बाकी उजवीकडच्या ज्या नेहमीच्या गोष्टी आहेत, कोणत्या ह्या नेहमीच्या गोष्टी, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नेहमीच्या आहेत, तुम्ही त्या पूर्ण करताच, त्याच्याबद्दल आणखी वेगळं मला सांगण्याची काही आवश्यकता नाही. 12 ते 17 या सगळ्या व्हिडिओजमध्ये साहित्यिकांची माहिती आहे, त्यापैकी हा 17वा व्हिडिओ आहे. या सिरीजमधला शेवटचा. गटातनं बसणारे नाव ओळखायचं आहे. चिनी माती, इजिप्तायन, अमेरिका आणि ग्रीकांजली. सगळी नावं आपल्याला चीन, अमेरिका, इजिप्त आणि ग्रीक या देशांची दिसत आहेत. आणि मग हे असं कसं काय बरं, याचा मराठीशी काय संबंध आहे काहीतरी संबंध, तर तो असा आहे. मीना प्रभू यांचं माहेर पुण्याचं, लंडनमध्ये त्या स्थायिक झाल्या, परंतु त्यांनी तिथं स्थायिक झाल्यानंतर माझं लंडन हे पुस्तक लिहिलं, ते प्रचंड गाजलं, म्हणून त्यांनी चिनी माती, दक्षिण रंग, इजिप्तायन, ग्रीकांजली आणि वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन तिथल्या संस्कृतीबद्दलची माहिती दिलेली आहे. म्हणून ती सगळी पुस्तके गटामध्ये ठेवण्यात आलेली आहेत. मात्र अमेरिका हे पुस्तक अनिल अवचट यांनी लिहिलेलं आहे, त्यामुळं ते वेगळे, म्हणजे प्रत्येक प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला टी-ई-टीमध्ये यापूर्वी आलेले दिसत आहेत. रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? त्याचे लेखक आहेत महेश एलकुंचवार. अर्थात ही सगळी माहिती तुम्हाला मी ऑलरेडी या सगळ्या 12 ते 17 व्हिडिओ क्रमांकामध्ये प्रत्येक व्हिडिओचे प्रश्न घेतल्यानंतर शेवटी ठळक टाईपमध्ये तुम्हाला ते सगळे लेखक, त्यांची पुस्तकं, याप्रमाणे अगदी लेखक, त्याची नाटकं, लेखकाची कादंबरी कोणती, या पद्धतीने सगळं दिलेलं आहे. बघण्याचं काम तुमचं आहे. वेगवेगळ्या साहित्य संमेलनाची यादी करा म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याप्रमाणे साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कोणी बसवलं, कुठं बसवलं, ते कधी झालं होतं, कुठल्या क्रमांकाचं साहित्य संमेलन होतं, अशा प्रकारचे सगळे प्रश्न होते. उत्तम कांबळे हे ठाणे येथील 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. महानायक संभाजी पानिपत, अर्थात ह्या सगळ्या कादंबऱ्यांचं लेखन जे केलेलं आहे ते विश्वास पाटील यांनी केलेलं आहे. रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या काही वेगळ्या आहेत आणि शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्या काही वेगळ्या आहेत. यांच्यामध्ये कुठं गफलत करून घेऊ नका, कारण बऱ्याच वेळेला बरीच नावं आपल्याला, लेखकांची नावं आणि कादंबऱ्यांची नावं यांच्यामध्ये साम्य वाटतं आणि घोटाळा होतो, लक्ष राहू द्या. नागनाथ कोतापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे? तर मुडस या साहित्यकृतीला हा पुरस्कार मिळालेला होता. पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? केशराचे शेत, संपूर्ण बाळकराम, ही श्रीची इच्छा आणि बहुरूपी. बघूयात उत्तर हे आहे 2 नंबरचं, कारण संपूर्ण बालकराम हे नाटक आहे
केशराचे शेत हे आत्मचरित्र आहे. श्रीची इच्छा हे श्रीनिवास ठाणेदार यांचं आत्मचरित्र आहे आणि बहुरूपी सुद्धा आत्मचरित्रच आहे. म्हणजे संपूर्ण बालकराम हे काय आहे, नाटक आहे, राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं. तुमचा वेळ फार मौल्यवान आहे, त्यामुळे मी कमीत कमी वेळेमध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ज्यांना थांबून माहिती लिहून घ्यायची आहे ते प्रत्येक प्रश्नाला पॉज करून ठेवू शकतात आणि त्यानंतर ते आपल्या माहितीप्रमाणे तो व्हिडिओ पुढं तो प्रश्न पुढं लिहून त्यांच्या वहीमध्ये ठेवला तर हरकत नाही. याप्रमाणे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून गंगाधर गाडगीळ गंगाधर गाडगीळ यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्यांचं साहित्य जे आहे तेही आपल्यासमोर मी मांडलेलं आहे, जेणेकरून आपण परीक्षांमध्ये ते वापरू शकता. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. नावं तुमच्यासमोर आहेत. मग नेमकं उत्तर काय, तर उत्तर आहे क्रमांक 1. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी सोन्याचा पिंपळ हे नाट्य तयार केलं. बाकीचे जे आहेत सुदाम्याचे पोहे हे कोल्हटकरांचं, आणखी चिमणराव हे चिवी जोशींचं, ते चिंतामणराव कोल्हटकरांचं नव्हतं. याप्रमाणे त्यांनी मुद्दामून काही चुकीची नावं दिलेली आहेत. योग्य जोडी होती क्रमांक 1ची. आता इथून पुढं तुम्हाला काही मराठीतील निबंध संग्रह, आता तुम्ही म्हणाल की मग नाटककार कुठं आहेत, तर तुम्हाला 12 व्हिडिओ ते 17 व्हिडिओ तिथं वरती कोपऱ्यात लिहिलेलं असतं. तो नंबर 12, 13, 14, 15, 16 किंवा 17 या 6 व्हिडिओमध्ये मी नाटककार, कादंबऱ्या सगळंचं सगळं तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे. एका व्हिडिओत बसू शकत नव्हतं, म्हणून एवढे व्हिडिओज करणं भाग पडलेलं आहे. लोकमान्य टिळकांचं आहे उजाडले पण सूर्य कुठे आहे आणि सरकारच्या डोक्या ठिकाणावर आहे काय, ही निबंध संग्रह मालिका त्यांनी केसरीमध्ये लिहिली आणि त्याचाही आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये फार उपयोग झालेला आहे. प्रत्येक लेखकाचे काही निबंधाचे संग्रह आहेत, त्यांची नावं तुमच्यासमोर आता मी टाकलेली आहेत. ते तुम्ही घेऊ शकता, बघू शकता, लिहू शकता. नचिकेळकर यांचेही काही निबंध संग्रह आपल्यासमोर दिसत आहेत. अच्युत कोल्हटकर माटे विज्ञानबोधाची असं एक प्रकाशन आहे, त्यांचीही काही पुस्तकांची नावं समोर दिलेली आहेत. नाशी फडके, वि स खांडेकर, पु ल देशपांडे, मंगेश पाडगावकर यांचेही सुद्धा निबंध संग्रह आहेत. बघा, वेगवेगळ्या साहित्यिकांनी वेगवेगळे निबंध संग्रह ते तयार केले, ते तुमच्यासमोर या ठिकाणी मी मांडलेले आहेत. अर्थात तुमचं काम आहे मारुतीची तंपल्ली, निसर्ग हा ज्यांचा गुरु होता, निसर्गामध्ये ज्यांनी फार वेळ घालवला, त्यांनी बघा ना त्यांच्या ज्या सगळ्या कलाकृतींची नावं आहेत त्याच्यामध्ये पक्षी, जंगल, रान, रातवा, घरटं, पाखरं, पक्षी, पाऊस, जंगल, निसर्ग, गरुड, साप, बगळे अशीच नावं आहेत. कारण त्यांनी संपूर्ण आयुष्य हे निसर्गामध्ये घालवलं आणि निसर्गामध्ये त्यांना जे दिसलं ते त्यांनी सगळं व्यवस्थितपणे लिहून काढलेलं आहे. याप्रमाणे मराठी साहित्यिकांची माहिती व्हिडिओ क्रमांक 12 ते 17 आपण पूर्ण केलेली आहे. असं जरी असलं तरी मी आता पुन्हा एकदा थोडंसं माझ्याच PC मी तुम्हाला अगदी पहिल्याच व्हिडिओपासून, पहिल्या म्हणजे 12व्या व्हिडिओपासून मी तुम्हाला मुद्दामून सगळीच्या सगळी माहिती मुद्दामून एकदा दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज यावा की मी जी PPT बनवली होती ती किती प्रचंड मोठी होती. पहा, या PPTमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अगदी सगळे जर बघितले तर आपल्याला साधारणपणे 171 स्लाइड्स पाहायला मिळत आहेत. इथं जिथं माझा बाण आहे तिथं लक्ष द्या, 171 असा तो आकडा दिसतोय. आणि जर आपण सुरुवातीपासून पहिल्यापासून पाहिलं तर हा व्हिडिओ क्रमांक या ठिकाणी आपल्याला 12 सुरू झालेला दिसतोय. इथून सुरुवात झाली ती 12ची. मग जे वेगवेगळे प्रश्न होते, मी आता एकदा तुमच्यासमोरून सगळ्याच स्लाइड्स पटपट घेऊन जाणार आहे. म्हणजे ज्यांनी व्हिडिओ क्रमांक 12पासून पाहिलेलं नाही त्यांची उत्सुकता वाढली पाहिजे, किंवा त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये जरी थोडं पॉज करून बघितलं का अर्धा तिथं करायची गरज नाही. तुम्ही व्हिडिओ क्रमांक 12, 13, 14 प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे पाहू शकता. मी मात्र तुम्हाला ते सगळे प्रश्न, त्यांची उत्तरं, माझी PPT तुमच्या स्क्रीनवरती मी कंटिन्यू दाखवत राहणार आहे शेवटची स्लाइड येईपर्यंत. कशासाठी दाखवतो मी हे, की तुम्हाला अंदाज यावा की आत्मकथा पण आपण या ठिकाणी लिहून दिलेल्या आहेत.
वेगवेगळी पुस्तकं लिहून दिलेली आहेत, कुणी कुठली लिहिलेली आहेत, आत्तापर्यंतच्या परीक्षांमध्ये आलेले सगळे प्रश्न, मग ते 2019ची परीक्षा असेल, 21ची असेल, 16ची असेल, 13ची असेल, 14ची असेल, 18ची परीक्षा असेल. हा एक प्रश्न खूप वेळा आलता बघा, मराठी भाषेचे आद्य कवी, मराठी भाषेचे पाणिनी, मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे जॉन्सन. ही माहिती पुन्हा पाठ करून ठेवा. मध्ययुगीन ग्रंथकार आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे संतसुद्धा समाविष्ट केलेले आहेत. माहीन भट्टांची जी काही खरी सुरुवात आहे आपल्याकडची मराठी भाषेची, ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती. मोरोपंतांना कोण विसरू शकतं. अर्थात मी हे फक्त आता पटपट घेतोय, कारण मी हे ऑलरेडी याच्याबद्दलचे सगळे व्हिडिओज बनवलेले आहेत. हा व्हिडिओ क्रमांक 14 सुरू होत होता आणि 14व्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती दिलेली होती. हे जरी मी आता फास्ट घेत असलो तरी त्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे, शांतपणे समजावून सगळं सांगितलेलं आहे. हे सगळ्या क्लिप तुम्हाला त्या ठिकाणी मी अशा बराच वेळ ठेवल्या होत्या बघण्यासाठी, लिहून घेण्यासाठी. व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही बघू शकत होता. हा 15व्या क्रमांकाचा व्हिडिओ होता. यामध्ये काही प्रश्न दिले होते, काही माहिती दिली होती आणि व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे पुन्हा आपण जी आवश्यक माहिती आहे पुढच्या परीक्षांसाठी, बघा, कादंबरीकार मराठीमधले ह.ना. आपटे, त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांची नावं आपल्यासमोर दिलेली होती. अशा प्रकारे कादंबरीकार आणि त्यांची नावं, कादंबऱ्यांची नावं दिलेली आहेत. म्हणजे कादंबरीकार, नाटककार, त्यानंतर पोवाडा, लावणी, सगळ्याच्या सगळं, वेगवेगळी पुस्तकं, काय नाही ते सगळं साहित्यिकांनी जे जे काही तयार केलं ना, ते सगळं आपण दिलं. त्यानंतर व्हिडिओ क्रमांक 16मध्ये सुद्धा अनेक सरावासाठी प्रश्न दिलेले होते. कादंबरी, काव्यरचना, लेखकाची नावं, त्यांचे गट, नवकथाकार कोण होते वगैरे, अशा प्रकारचा व्हिडिओ क्रमांक 16 यापूर्वीचाच आहे, तोही पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपण मराठीमध्ये काही विशेष घटना आहेत त्या या व्हिडिओमध्ये शेवटी दिलेल्या होत्या. याप्रमाणे माझ्या बाजूनं मी हे काम आता पूर्ण करत आणलेलं आहे. साहित्यिकांबद्दलचे माझे व्हिडिओज पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला TET परीक्षेसाठी कोणत्या भागाबद्दलचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. त्या प्रकारचे व्हिडिओज मी तुम्हाला 100% बनवून देऊ शकतो. माझ्याकडं सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत, त्यामुळं तशी काही अडचण नाही. तुम्हाला त्या प्रकारचे प्रश्न जे आले होते ते चर्चेसाठी आपण देऊ शकतो. हा 17वा व्हिडिओ होता, जो तुम्ही आता पाहत होता सुरुवातीपासून, तो हा होता. आणि या पद्धतीनं आपण व्हिडिओ क्रमांक 12 ते 17 सगळी माहिती पूर्ण केलेली आहे. धन्यवाद.